नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण हा जो कांदा पाहतो या कांद्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत। या कांद्याला आपण सुरुवातीला कोंबडी खताचं नियोजन केलं होतं। एकरी आपण साधारणतः 25 बॅग कोंबडी खत टाकलं होतं। शेणखत सर्वत्र आपल्याला पाहायला उपलब्ध होत नाही आणि शेणखताचा खर्च आपल्याला जर टाळायचा असेल तर आपण कोंबडी खताचा चांगला पर्याय निवडू शकतो। आणि कोंबडी खत आपण एकरी 25 बॅग टाकल्या, त्यामध्ये रोटा मारून आपण मिक्स केलं आणि ठिबक आथरलं। ठिबकचा फरक एवढंच पडतो की ॲव्हरेज चांगलं निघतं। कांदाच टनी ॲव्हरेज जर चांगलं निघलं तर बाजारभाव कमी आले तरी आपल्याला सरासरी उत्पादन चांगलं मिळू शकतं। समजा आज आपण पाहतो बाजारभाव 10-11 रुपये आहेत, त्या दृष्टीने विचार केला तर उत्पादन खर्च कांद्याचा जास्त आहे। पण जर आपलं टनी ॲव्हरेज जास्त निघलं तर आपण आपलं येणारं आर्थिक संकट आपण टाळू शकतो। त्या दृष्टीने आपण ठिबकचं नियोजन केलेलं आहे आणि ठिबकचं नियोजन करताना आपण खताचं नियोजनही त्या प्रमाणात व्यवस्थित केलेलं आहे। खताचं नियोजन आपण जर ठिबकला दाणेदार खतं टाकले तर दाणेदार खतं आपण त्या प्रमाणात मिक्स होत नाही, हा अनुभव आला। त्यामुळे आपला खर्च वाया जातो। आपण काय केलं, वॉटर सोल्युबल खतं सोडले। वॉटर सोल्युबल खतं सोडत असताना सुरुवातीला आपण 19-19 सोडलं। 19-19 सोडल्यामुळं कांद्याची उंची वाढली। उंची वाढल्यामुळं काय झालं, कांद्याला ताकद निर्माण करण्यासाठी आपण त्याच्यानंतर दुसरा डोस दिला 12-61। त्याच्यामध्ये आपण मॅग्नेशियम सोडलं, मग त्या कांद्याची चमक टिकून राहिली, कांद्याला तजेलदारपणा आला। मग 12-61 सोडल्यामुळे फुटवे वाढले, कांद्याची पात गळा जाड झाला। गळा जाड झाल्यामुळे कांद्याची ताकद वाढली आणि कांद्याला पोषण होण्यासाठी आपण कांदा पोसण्यासाठी वेगळं औषध काही सोडलेलं नाही मित्रांनो। कारण कांदा जर पोसण्यासाठी वेगळं औषध सोडलं तर कांदा सडण्याची धोका जास्त निर्माण होतो। कांदा साठवणुकीसाठी आपल्याला अडचण येते। त्यामुळे आपण 13-40 थोरा 13 आणि बोरॉन त्यामध्ये सोडलं, त्यामुळे कांद्याची टिकवण क्षमता वाढते आणि कांदा फुगतो। पण हा जो कांदा पाहतोय आपण, हा 13-40-13 आणि 12-61चा परिणाम आहे आणि त्यामुळे आपण कांदा साठवूनही ठेवू शकतो की जेणेकरून बाजार पडले तर आपण कांदा साठवू शकतो। अन्यथा आपण विकण्याचं जर नियोजन केलं तर टनी ॲव्हरेज निघाल्यामुळे आपण कमी बाजारात सुद्धा कांदा विकू शकतो आणि आपला उत्पादन खर्च वाढून आपल्याला उत्पादन खर्च वाचून आपलं उत्पादन चांगलं मिळू शकतं। आता तुम्ही जे काही हे नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये ठिबक, काही पाटपाण्याचं शेतकरी नियोजन करत असतात आणि ठिबकचं नियोजन करत असतात, मग या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवलं, कशा पद्धतीचा फरक वाटतोय तुम्हाला? आता पाटपाण्याचं दोन्ही बाजू आहेत सर। पाटपाणी जर केलं तर आपल्याला दंडाला आपली जागा जाते आणि वरंब्याला जागा जाते, तेवढे कांदे आपण ठिबकमध्ये जास्त लावू शकतो। आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या भागात राहतो विजेचा कायम तुटवडा आहे। प्रत्येक शेतकऱ्याची ऐपत नसते सोलर बसवण्याची आणि विजेचा तुटवडा रात्रीचं वीज सोडली जाते आणि दररोजच रात्रीचं पाणी धरावं लागतं। बिबट्यांचा वावर जास्त आहे, त्यामुळे आपण ठिबक जर चालू करून दिलं तर आपल्याला शेतात बसण्याची गरज नाही। संरक्षण, शेतकऱ्याला संरक्षणही पण तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण हे ठिबकचं नियोजन केलेलं आहे। आता दुसरा एक मुद्दा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही ठिबकवरती कांदा करताय त्यावेळेस तुम्हाला रोगांचा प्रादुर्भाव कसा वाटला? पाटपाण्यापेक्षा कमी वाटला का जास्त वाटला? नक्कीच आपण ठिबकवर कांदा करतो त्यामुळे आपण माणसावरती लक्ष द्यायचं। माणसाला जसं ताकद जर व्यवस्थित असेल, माणसाचं शरीर व्यवस्थित असेल तर तो आजाराला कमी बळी पडतो। आपण जर खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं, कांद्याला जर ताकद निर्माण केली तर कांदा रोगाला बळी कमी पडतो। त्यामुळे आपल्याला फवारण्या कमी करायची गरज पडते। फवारण्या जर कमी असेल तर नक्कीच आपल्याला कांदा बाजारपेठेत आपला सेंद्रिय कांदा म्हणून विकता येतो, जेणेकरून आरोग्याला अपायकारक होणार नाही। तुम्हाला या कांद्या पिकामध्ये जास्त करून कोणत्या रोगांचा जास्त प्रादुर्भाव जाणवला? याच्यामध्ये थ्रिप्स जाणवतात। जर आभाळ जर आलं तर थ्रिप्स जास्त येतात आणि थ्रिप्स आले तर पात पिवळी पडते। त्यामुळं काय होतं, मी सुरुवातीलाच सांगितलं, जर कांद्याचा दांडा जाडा असेल तर थ्रिप्सही त्याच्यावर परिणाम करत नाही। आणि ज्यावेळेस तुम्ही या शेतामध्ये काम करताय त्याच्यामध्ये काम करत असताना जे वेगवेगळे रोग आहेत ते रोग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही फवारा साधारणतः किती दिवसाला घेता? त्याच्यामध्ये फवारा सुरुवातीला मी 1 महिन्याच्या आतमध्ये काही रोग नसला, तणनाशक मारल्यानंतर गोलन टर्गा मारतो आपण, जास्त वेगळं काही मारत नाही। पण त्याच्यानंतर रोग काही नसला तरी केमोक्झिल आणि कुसिन गोल्ड याचा फवारा घेतो, जेणेकरून कांद्याला तेज निर्माण होतं, चमक निर्माण होते। आणि कुसिन गोल्ड आणि त्या केमोक्झिलचा फवारा घेतल्यानंतर शक्यतो दुसऱ्या फवाराची गरज पडत नाही। जर थ्रिप्स किंवा त्याच्यामध्ये पीळ पडला कांद्याला तर आपण फॉलिओ गोल्डचा फवारा घेतो। आता ते केमोक्झिल आणि आपण फक्त एक हे करतो की एक टॉनिक वापरतो, बाकी काही वापरत नाही। केमोक्झिल आणि कुसिन गोल्ड तुम्ही जे म्हटला ते काय नेमके काम करतं, कशावर त्याचं काम विशेष आहे? ते कांद्याचा शेंडा म्हणजे कांद्याला हे तेज निर्माण करतं, कांदा उभा करतं। कांदा जर वळलेला असेल, पीळ असेल तर तो पिळही जातो आणि कांद्याला तजेलदारपणा निर्माण होतो। सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, आता तुम्ही हे सगळे प्रयोग केलेत, सगळे यशस्वी केलेत, आता टनेजचं काय? याच्यातून किती तुम्हाला एकरी साधारणतः किती टनेज निघलं पाहिजे आणि जे निघतंय तुमच्या शेतातून त्यात तुम्ही समाधानी आहात का? याचं सर असं गणित आहे की एकरी कांद्याला खर्च येतो 50,000
आपण काहीही न करता मजुरी वगैरे असेल तर 50,000 खर्च येतो आणि एकरी कांद्याचं उत्पादन आपलं कमीत कमी, जास्त काढत असेल कमी काढतं, पण कमीत कमी आपल्याला 15 टन माल निघला पाहिजे. 15 टन माल निघला तर आणि तो 15 रुपयाने जरी गेला तरी 2.25 लाख रुपये होतात. म्हणजे एकरी 50,000 रुपये गेल्यानंतर आपल्याला 1,75,000 4 महिन्यात मिळू शकतात. एवढीच जास्त अपेक्षा जर केली तर कदाचित बाजारपेठेत बदल होऊ शकतो. पण आपण बाजारपेठेचा विचार न करता आपण फक्त ॲव्हरेज जास्त घेण्यावर भर द्यायचा. जर माल जास्त निघाला तर आपलं उत्पादन नक्कीच वाढणार आहे. बाजार आज पडतात उद्या उठतात चालूच असतं, पण आपण ॲव्हरेज काढण्यावर भर द्यायचा. धन्यवाद सर. कारण की आपण आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि पारनेर तालुक्यामध्ये दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागामध्ये सुद्धा अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत जी आपली प्रयोग करता करता प्रगती करत असतात आणि त्यापैकीच हे एक आमचे मित्र आणि बंधू समीर गुंजाळ आहेत. यांच्याकडं नेहमी दरवर्षी 4-5 एकर कांदा असतो आणि कांद्याचं अतिशय चांगलं आणि दर्जेदार उत्पन्न काढत असतात. बाजारभाव निश्चितपणे कमी जात होत असतील, परंतु ज्यावेळेस मालाची क्वालिटी तुम्ही बाजारपेठेमध्ये पाठवता त्यावेळेस दुसऱ्या शेतकऱ्यांपेक्षा 2 रुपये ज्यावेळेस आपला माल जास्त विकतो त्यावेळेस मात्र ते शेतकऱ्याला समाधान आणि त्याचा आनंद भेटत असतो आणि वाढावचे पैसेसुद्धा भेटत असतात. म्हणून जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यातून त्यांचं टनेज वाढवून त्यांचं आर्थिक गणित वाढू शकतं. हा 100 दिवसांचाच कांदा आहे, परंतु अक्षरशः ह्या पूर्ण शेतात फिरल्यावरती असं जाणवतं आहे की अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे आणि कांद्याची साईज, पाथीची साईज, त्याच्या गळ्याची साईज या सगळ्या अतिशय सद्यस्थितीमध्ये पाहिलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे. तरी पण मागच्या आठवड्यामध्ये थोड्या प्रमाणात गारा झाल्या त्याचासुद्धा थोडासा या प्लॉटवरती परिणाम झाला आहे, परंतु तेवढासा परिणाम त्यांना त्या ठिकाणी जाणून आला नाही. म्हणून अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी नियोजन केलं आणि टनेज काढलं आणि टनेजबरोबर कदाचित बाजारभाव भेटले तर निश्चितपणे त्याचे खूप चांगले शेतकऱ्यांचे पैसे होऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती शेतकरी करू शकतो.